श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 16 श्लोक 11 ते 24 ओव्या 330 ते 444. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगत आहे की काम, क्रोध आणि लोभ ही 3 कड्यांची साखळी जेव्हा अकस्मात तुटेल तेव्हा पुरुष स्वहिताच्या वाटचाल सुखाने करेल. सज्जनाची संगत मिळेल, मग सत्संगामुळे आणि सशास्त्रामुळे जन्ममृत्यूचे माळरान मार्गे पडेल. गुरुकृपेची प्राप्ती होईल आणि तेव्हा मूर्तिमंत प्रीतित्व असा जो आत्मा याची भेट होईल आणि संसार दूर राहील. पण जर इंद्रिय सुखाच्या मागे लागले तर संसार दुःखातून मनुष्य कधीही सुटणार नाही. त्याला ना ऐहिक समाधान मिळत, ना परलोक मिळत, ना तो उद्धारही त्याचा होत. म्हणून हे प्रिय अर्जुना, ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्या मुमुक्षेने वेदाज्ञ शिरोधार्य मानावा. अशा प्रकारे ब्रह्मरूपी होईपर्यंत वेदाज्ञा जुगारू नकोस. तेव्हा तू शास्त्र मर्यादा पाळणे उचित आहे. या चित्सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणतो पुढती जे बाधका येईज तसे स्तुती बोलाचिया. चिंताम परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदती निश्चिता. याची एकायतीत याची या कर्म प्रवृत्ती आणि जिनीच्या चाही परोती वाहती चिंता. आशा पाशशते बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थ मन्यो येनार्थ संचयान. आमिष कवळू थोरी आशा न विचारिती गिळीमासा तैसे की जे विषयासा तयासी गा. असो मया हृतः शत्रुहर्निश्चे चापराणपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. हे मारिले वैरी थोडे आणि कही साधीन गाडे मग नांदेन पवाडे एकलाची मी. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृत्ता प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च्यो. ज्वरा चेनी आटोपे रोगी भल तैसे जल्पे चाळवती संकल्पे जाणते तैसे. अज्ञानातुले धुळी म्हणून आशा वाहटुळी भोवडी जती अंतराळी मनोरथांच्या. जेथसी पत्र तरुवर खादी रागांचे डोंगर तात लाटेली सागर उतताती. जेतात यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी पडती तिये दारुणी नरकलोकी. अहंकार बल दर्प काम क्रोधं च संश्रिता कामत्पर देहेषु प्रदिशंतोभ्यसूयकाः. मग पुढावेरी निशान लावणी ते दक्षिती पण जगी फोकारिती आण वाओ वाओ. आसुरी योनी मापन्ना मुढा जन्मनी माम प्राप्यैव कौन्तेय ततो यांत धमागतीम. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिती तीही. जयाच्या पापा चिळची नरक घेती विवसी शिन जाय मूर्छी सिने जेने मळू जेने मेळे तापू जेने पोळे जयाचे नी नावे सळे महाभय. एतेर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे श्रीभिर्नरः आचार्य इत्यात्मनः श्रेयस्ततो याति परागतिं. धर्माधिकाचो हि आतु पुरुषार्थाची तैची मातु करवी जैसी संघातु सांडीलहा. तस्मात् छात्रं प्रणामं ते
कार्यव्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। या कारणे पै बापा जया थिया पुली कृपा तेने वेदाची निरोपानन कीजे। पतीची मता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते। तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी। म्हणून निज अवधान मज बोळ गे पसाय दान दिजोजी सनाथू होईन ज्ञानदेव म्हणे। अर्थात श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे, अर्जुना, असुर स्वतःच्या मरणापर्यंत असंख्य प्रकारची चिंता करतात। विषयांचा भोग भोगण्यास ते तत्परच असतात। ते आसुरी लोक मनातील नाना विषयांच्या संकल्पाने वाटेल ती बडबड करीत असतात। अर्जुना, आसुर पुरुषाचे लक्षण सांगताना ते म्हणतात की अहंकार, बल, घमेंड, कामना आणि कामक्रोधादी अधीन झालेले परनिंदक, दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष हे आपल्या आणि दुसऱ्याच्या शरीरात स्थित अशा मज अंतर्यामाशी द्वेष करणारे असतात। अर्थात ते दुसऱ्यांचा द्वेषच करतात, जे तो जाणत नाही की प्रत्येकाच्या हृदयात माझा अंश आहे। हे लोक जन्मजन्मात आसुरी योनीला प्राप्त होतात, यापेक्षाही अधमगतीला, नरगतीला प्राप्त होतात। म्हणून अर्जुना, काम, क्रोध आणि लोभ या तिघांचा नेहमी त्याग करावा। काम, क्रोध, लोभ या तिघांच्या अंकुराचा झुपका जेव्हा अतिशय वाढतो तेव्हा तेथे पाप निर्माण होतात। या उलट काम, क्रोध आणि लोभ यांना त्यागणारा मनुष्य ऐहिक परलौकिक सुखाला प्राप्त होतो। शिवाय मोक्ष मार्गाने जात असला त्याला मार्गात संताची संगती पण लाभते। काम, क्रोध, लोभाला जिंकणारा विश्वरूप आनंदाशी एकरूप होत असतो। जो शास्त्राविधीला सोडून आपल्या इच्छेने वागतो त्याला सिद्धी म्हणत नाही, अर्थात सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही प्राप्त होत नाही। शास्त्रविधीला सोडून वागणाऱ्याला ऐहिक विशेष सुख मिळत नाही। म्हणून वेद समजून आपले हृदय शुद्ध करावे, शास्त्राप्रमाणे वागावे। चांगले कृत्य म्हणून जे शास्त्रामध्ये वर्णिले आहे त्याचे काया वाचा मनाने आचरण करावे। सात्विक आचरणाने मानवातील देवत्व पूर्णपणे प्रगट होते। इथे 16वा अध्याय संपलेला आहे। पुढील अध्याय पुढील भागात बघूया। विराम घेते। कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।